ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरुवाक्यं मोक्षं मूलं गुरुरूपः. सर्व भक्तांना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. आज माझा या यूट्यूब चॅनलवर मी मला वाटतं 110 नंबरचा व्हिडिओ आता करत आहे. काय 110 नंबरचा व्हिडिओ करत आहे आणि हा देखील अनुभव मी जयंत शूल जे पुण्यातले भक्त आहेत सध्या, जे पूर्वी नाशिक येवलामध्ये राहत होते आणि आता ते पुण्यात स्थायिक झालेले आहेत, त्यांचा मी आज हा सांगणार आहे. त्यांनी गुरुगुरुगा पुष्प 4मध्ये मी भाग्यशाली या लेखा शीर्षकाखाली पान क्रमांक 67 ते 74वर एक लेख लिहिलेला आहे. त्या लेखाच्या आधारे मी आपल्याशी याविषयी बोलणार आहे. आता या ठिकाणी 2 अनुभव या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे की ते मागच्या अनुभवात श्री शूल हे गुरुचरणाशी स्थिर झाले म्हणून सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर जो त्यांना अनुभव आलेला आहे तो मात्र एक संकटमोचकत्वाचाच आहे. आणि हा मला वाटतं 2003 साली एक अनुभव आलेला आहे की ते गुरुपौर्णिमेच्या करता नगरला आलेले होते. ते त्यांची सौभाग्यवती आणि मुलगा असे 3 जण आलेले होते आणि दर्शन झालं, प्रसाद भोजन झालं आणि त्याच्यानंतर त्यांना परतीचं त्यांना वेध लागले आणि त्यांचे एक स्नेही आणि मला वाटतं आमच्या पिंपरी चिंचवडमधले गुरुभक्त मधु नेहरे यांना ते सांगायला गेले की मला वाटतं त्या प्रेमदान हॉटेलमध्ये वगैरे की आता माझं झालेलं आहे दर्शन, आम्ही निघतो आहे. ते म्हणते एवढी काय घाई आहे, तुमची स्वतःचीच गाडी आहे ना, थांबा की, एवढी काय घाई करताय, आज आपण जाऊन मी पण तुमच्यावर येतो असं त्यांनी सांगितलं. आणि मग त्या ठिकाणी हे थांबले आणि मग मधु नेहरांकडे काही सेवेची कामं होती. मग त्यांनी ते सेवेची कामं आटपली आणि संध्याकाळी 6च्या आसपास ते त्या ठिकाणून मधु शूल गाडी चालू होते. ते मधु याच्यासाठी बसला होता, सौभाग्यवती आणि मुलगा हा पाठीमागे बसले होते आणि ते निघाले आणि थोडी संध्याकाळ झालेली होती. जी दृष्टी असते म्हणजे वातावरण असतं ते थांबणे धुरकट असं झालेलं होतं आणि त्याची दृश्यमानता देखील त्यावेळेस कमी असते. आता गाडीला लाईट लावतो पण तरी पण ते डोळ्यावर त्याचा ताण येतच असतो आणि साधारणपणे थोडे पावसाचे पण दिवस होते आणि हे जात असताना शिरूरजवळ त्यांनी उजव्या बाजूला एक ट्रक होता आणि आता तो ट्रक आपल्याला काय ट्रकच्या मागे जाऊन चालणार नाही, त्याला वेळ लागतो, म्हणून यांनी डाव्या बाजूनी त्या ओव्हरटेक करायला सुरुवात केली. आणि ती परवानगीच असते हायवेला, जो ट्रक जो उजव्या बाजून चालला आपण त्या बाजूनी साईड बघून जाऊ शकतो. आता त्यांनी ती ओव्हरटेक करायला सुरुवात केली आणि अचानकपणे समोरच्या बाजूनी रॉंग साईडनी एक ट्रक समोरून येताना त्यांना दिसला आणि समोरून एवढ्या रॉंग साईडनी ट्रक आला म्हटल्यावर हे घाबरले. आणि मग आता काय घाबरल्यावर काय होतंय माणसाचं, अचानक गाडीवर कुठेतरी ब्रेक लागतो, कुठेतरी क्लच दाबला जातो, असं काहीतरी गडबड झाली आणि त्यांनी काय केलं हेच त्यांना कळेना. पण सौभाग्यवती पत्र ओरडले, अहो तुम्ही काय करताय, कशी गाडी चालवताय. मग ते अचानक ब्रेक मारल्यामुळे किंवा क्लच मारल्यामुळे गाडीचं हे झालं. पण क्षणात एक कृती अशी घडली की ते क्षणात ते त्या ट्रकच्या, जी ट्रक ओव्हरटेक करत होते त्या उजव्या बाजूला ट्रक होता, त्याच्या पाठीमागच्या बाजूला यांची गाडी आपोआप आली आणि जो रॉंग साईडने आलेला ट्रक होता तो शांतपणे निघून गेला. म्हणजे या ठिकाणी एक मोठं संकट त्यांच्यावर येऊ घातलं होतं आणि हा संकट आल्यानंतर या मधु असेल किंवा यांनी थोडा गुरुदेवाचा धावा केलेला असणार, कारण ते समोर दोघं बसले ते त्यांना कळणार होतं.
पाठीमागे बसले होते त्यांना कळणार नाही, पण समोरच्या माणसात ते लगेच कळतं. आणि आमचे गुरुदेव हे स्मृतुगामी असल्यामुळे त्या ठिकाणी लगेच काही ना काहीतरी असं घडलं आणि मग त्या ठिकाणी त्यांना हे केलेलं आहे. म्हणतो असाच एक अनुभव मी काही दिवसापूर्वी आपल्याला सांगितला आहे आणि तो रवींद्र उपासनेंचा अनुभव होता. औरंगाबादहून जळगावला जाताना त्यांच्या बाबतीत देखील असंच एक ट्रकचं घडलेलं होतं आणि त्या ह्याच्यातनं देखील उपासनी आणि त्यांच्याबरोबरचे सगळे त्यांचे कुटुंबीय हे सुखरूपपणे वाचले होते. हा अनुभव मी सांगितला होता. आता योगायोगाने हे जे रवींद्र उपासनी आहेत हे देखील या शूल वहिनींचे मावस भाऊच आहेत. काय म्हणजे हे दोघंही नातेवाईकच आहेत आणि दोघंही नातेवाईकांना काही दिवसाच्या अंतराने हाच एक अनुभव या ठिकाणी आलेला आहे, असा तो त्याचा अर्थ आहे. दोघांना आलाय आणि एक मोठं त्यांच्यावरचं संकट हे त्या ठिकाणी दूर झालेलं आहे. आणि जर मोठा ॲक्सिडेंट झाला असतं काय झालं असतं तर काही घडू शकलं असतं. कारण रोडवर जे ॲक्सिडेंट होतात, कुठलाही ॲक्सिडेंट म्हटलं की काय होईल हे काही सांगता येत नाही. पण आमच्या गुरुदेवांचं संरक्षण कवच त्यांच्या पाठीमागे असल्यामुळे संकटमोचकत्व जे आहे ते गुरुदेवांनी ती संकटमोचकाची भूमिका या ठिकाणी पार पाडली हे निश्चित आहे. या शूल यांचा एक अजून एक अनुभव आहे की तो फार म्हणजे हा तर 3 सालचा अनुभव काय किंवा नंतरचे अनुभव काय गुरुदेवांच्या देहविसर्जनानंतरच आलेले आहेत. तसाच एक अनुभव त्यांना मला वाटतं 19 साली आलेला आहे. 19 साली आलेला आहे. 19 साली त्यांचा जो मुलगा आहे ज्ञानेश, चिरंजीव ज्ञानेश, हा दंतचिकित्सातला त्याने ती पदवी ही धारण केली होती. BDS का काय त्याला म्हणतात, आणि ती धारण केली होती. आणि त्याला मास्टर डिग्री करायची इच्छा होती आणि मास्टर डिग्रीमध्ये त्याला सर्जरीचं काहीतरी करण्याची एक इच्छा होती. आता या सगळ्या मेडिकलच्या ह्याच्यात देखील आपल्याला कॉम्पिटिटिव्ह टेस्ट वगैरे असतात आणि मग त्या टेस्टमध्ये बसावं लागतं आणि त्या टेस्टमध्ये जे काही त्यांना मार्क पडतात त्या मार्काच्या अनुषंगाने त्यांचे ॲडमिशन सेटल होतात. आणि हा सगळी ती CET वगैरे दिली होती त्यांनी, त्याला चांगले मार्क पण पडले होते. पण ओपन कॅटेगरी असल्यामुळे प्रॉब्लेम हा येतच होता. आणि मग 2-3 ठिकाणी त्यांनी प्रयत्न केले आणि 2-3 ठिकाणी त्याला काही ॲडमिशन काही मिळू शकली नाही. आणि 31 तारखेला काहीतरी 31 मेला ती ॲडमिशन क्लोज होणार होती. काय 31 तारखेला ती ॲडमिशन क्लोज होणार होती. आणि मला वाटतं 30 मेला त्यांनी रात्री गुरुदेवांना एक प्रार्थना केली दोघांनी मिळून त्याच्या कुटुंबाने की गुरुदेव, आम्ही आपले आशीर्वाद आमच्या पाठीचे आहे, आमच्यापर्यंत आम्ही बराच प्रयत्न केला पण आजपर्यंत तरी काही ज्ञानेशला मास्टर डिग्री करता काही ॲडमिशन मिळालेलं नाही आहे. आणि उद्याचा शेवटचा दिवस आहे, 5:30 वाजता ती संपेल प्रोसेस आणि आता आम्हाला काही त्यात आशा नाही आहे. पण आमच्यावर आपण अनन्य कृपा केलेली आहे. जे काही आम्हाला मिळाले ते आपल्याच कृपेने मिळाले, आम्ही त्यात समाधानी आहोत. तर आता आम्ही तो प्रयत्न सोडतो आहे आणि मुलगा जिथे काही काम करतो आहे ते आता काम त्याला परत आम्ही सुरू करायला सांगत आहोत, अशी त्याने कुटुंबाने प्रार्थना केली आणि ते शांतपणे झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगा त्याच्या कामाला गेला, हे शूल कामाला गेले आणि अचानकपणे मला वाटतं 1:30च्या सुमारास त्यांना मुंबईचं जे नवी मुंबईचं DY पाटील हॉस्पिटल आहे कॉलेज, मेडिकल कॉलेज, त्यांच्याकडनं फोन आला आणि ते म्हटले तुम्हाला आम्ही ॲडमिशन देऊ पण तुमची प्रोसेस ताबडतोब 5च्या आत व्हायला पाहिजे, तुम्ही 4:30पर्यंत इथे पोहोचा. आता 1 वाजता फोन येतो आणि 4:30 वाजता पोहोचा म्हणजे कठीणच होतं. पण त्यातल्या त्यात त्यांनी मुलाशी कॉन्टॅक्ट केला
आणि मुलगा चिंचवड परिसरात होता. ते मला वाटतं तिकडे त्यांच्या पुण्याच्या ऑफिसमध्ये होते. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी मुलाला पुढे जायला सांगितलं. मुलगाही कागदपत्र घेऊन पुढे गेला आणि हे पाठीमागून निघाले आणि दोघंही अर्ध्या पाऊण तासाच्या अंतराने तिथं 4-4:30च्या आसपास तिथे पोचले. आणि ते पोचल्यानंतर त्या कॉलेजने त्यांना सगळं ॲडमिशनचं वगैरे सांगितलं. आणि ती म्हणजे अर्ध्या पाऊण तासातच ते सगळं त्या ठिकाणी अर्ध्या पाऊण तासातच ते सगळं ऑनलाईन प्रोसेसिंग पूर्ण झालं आणि त्याला ॲडमिशन ही त्याला शेवटच्या मिनिटाला जसं म्हणतात लास्ट मिनिट ही त्याला मिळाली. आणि ती देखील त्याला ज्या ब्रँचची पाहिजे होती, त्याला आर्थो सर्जन म्हणून त्याला काहीतरी व्हायचं होतं, आर्थो डेंटल असं काहीतरी ते आहे, त्या ह्याच्यामध्ये त्याला ॲडमिशन मिळाली. आणि ती मास्टर डिग्री पण त्याने आता पूर्ण केलेली आहे. आणि आता त्याने त्या ह्याच्यातलं त्याने क्लिनिक देखील चिंचवड परिसरात काढलेला आहे. तर अशा पद्धतीने हा जो एक पहिला जो ॲक्सिडेंटचा हा संकटमोचकत्वाचा आहे आणि हा भक्तवत्सलतेचा अनुभव आहे, श्री शूल यांना आलेला हा जो अनुभव आहे, हे फार महत्त्वाचे अनुभव आहेत. असे अनुभव आमचे सद्गुरू सर्वच भक्तांना देत असतात. जे भक्त लिहितात त्यांनी कुठे लिहिलेलं असेल तर ते मग वाचून आपल्याला सांगण्याचा फक्त प्रयत्न करतो आहे. तर माझ्या सद्गुरूंची कीर्ती दिगंत व्हावी, त्याचा महिमा मंडित व्हावा, हा माझा या चॅनलचा हेतू आहे. आणि त्याप्रमाणे मी आता आपल्याला हा अनुभव सांगितला आहे आणि या ठिकाणी आपण थांबूया. श्री गुरुदेव.